हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? आज आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे कारण राज्यसेवेची जी एक्झाम असेल किंवा कंबाईन ग्रुप बीची एक्झाम असेल, PSI STI आणि SOसाठी होते, त्यामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या भूगोलवरती जास्त विचारले जातात. जे जास्त करून PSI STI आणि SOसाठी कंबाईनची जी एक्झाम होते त्यामध्ये तुमचे 8 ते 10 प्रश्न हे फक्त महाराष्ट्राच्या भूगोलवरती असतात आणि यामध्ये भूगोलावरती 15 प्रश्न विचारण्यात येतात. तर तुमचा पूर्ण महाराष्ट्राचा भूगोल या व्हिडिओमधून या लेक्चरमधून कव्हर होणार आहे. तर हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित पहा. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्राचा भूगोल, संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल. तर महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राचे स्थान बघा. भारताच्या पश्चिम भागात महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर, अक्षवृत्तीय विस्तार 15,8 उत्तर ते 22,1 उत्तर अक्षांश आणि रेखावृत्तीय विस्तार 72,6 पूर्व ते 89 पूर्व रेखांश असा याचा विस्तार आहे. यावरती एक्झाममध्ये म्हणजेच मागच्या 2019च्या कंबाईनमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. हे पण तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. महाराष्ट्राच्या पूर्व व ईशान्य भागास छत्तीसगड हे राज्य आहे, आग्नेयेस तेलंगणा राज्य, दक्षिणेस कर्नाटक, गोवा, उत्तरेस मध्य प्रदेश, गुजरात राज्य, दमण, दादरा व नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश येतात. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी बघा 720 किलोमीटर आहे. पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर, समुद्रकिनाऱ्याची लांबी 720 किलोमीटर आहे. लोकसंख्या बघा 2001 नुसार 9,68,78,627 आणि लोकसंख्या 2011 नुसार 11,23,74,333 अशी आहे. भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण बघा 9.42% 2001 नुसार आणि 9.28% 2011 नुसार. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, उपराजधानी आहे नागपूर. विधानसभा मतदारसंघ सदस्य 288 आहेत. विधान परिषद मतदारसंघ 78 आहेत. राज्यातील लोकसभा मतदारसंघ 48 आहेत. राज्यसभा मतदारसंघ 19 आहेत. राज्यातील जिल्हे किती आहेत तर 36 जिल्हे आहेत. जिल्हा परिषदा 34 आहेत. तालुके 358 आणि ग्रामपंचायत आहेत 27,855. पंचायत समित्या आहेत 351. महानगरपालिका 27, नगरपरिषदा 236 आणि नगरपंचायती 124 आहेत. कटक मंडळे बघा 7 आहेत. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यानंतर आपण प्रशासकीय विभाग पाहूया. एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद हे 6 प्रशासकीय विभाग येतात. कोकण प्रशासकीय विभागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे येतात. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव येतात. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ हे जिल्हे येतात. त्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड हे 8 जिल्हे येतात आणि क्षेत्रफळानुसार औरंगाबाद हा सर्वात मोठा विभाग म्हणून गणला जातो. त्यानंतर प्रशासकीय विभाग बघा प्रादेशिक विभाग. तर पश्चिम महाराष्ट्र हा एक प्रादेशिक विभाग आहे. त्यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येतात आणि नाशिक विभागातील नाशिक व अहमदनगर हे 2 जिल्हे येतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 7 जिल्हे येतात. त्यानंतर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद विभागातील 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर विदर्भ वराडमध्ये अमरावती विभागातील सर्व 5 जिल्हे, नागपूर विभागातील सर्व 6 जिल्हे म्हणजेच एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश विदर्भ वराडमध्ये होतो. त्यानंतर खानदेश बघा नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव एकूण 3 जिल्हे येतात आणि कोकणामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांचा समावेश कोकण विभागामध्ये होतो. तर राज्यातील प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघा कारण यावरती एक्झाममध्ये
क्वेश्चन विचारण्यात येतात. तर औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आहे हा. त्यानंतर राज्यातील प्रशासकीय विभागातील तालुक्यांची संख्या बघा. औरंगाबादमध्ये 76 आहे, नागपूर 64, पुणे 58, अमरावती 56, नाशिक 54 आणि कोकणमध्ये 50 आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्याचे विभाजन बघा. 1980 पर्यंत राज्यात एकूण 26 जिल्हे अस्तित्वात होते आणि 1981 नंतर काही जिल्ह्यांचे विभाजन झाले असून राज्यात सध्या 36 जिल्हे आहेत. त्यामध्ये 1 मे 1981 रोजी रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादपासून जालना या नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादपासून जालना. 18 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबादपासून लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूरपासून गडचिरोली. 1 ऑक्टोबर 1990 रोजी बृहन्मुंबईपासून मुंबई शहर व मुंबई उपनगर. 1 जुलै 1988 रोजी अकोलापासून वाशिम आणि धुळेपासून नंदुरबार. 1 मे 1999 रोजी परभणीपासून हिंगोली आणि भंडारापासून गोंदिया. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणेपासून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे आणि गडचिरोली हा जो आहे तो अतिपूर्वेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण यामध्ये अतिपूर्वेकडील अतिदक्षिणेकडील आजकाल एक्झाममध्ये असे प्रश्न विचारण्यात येतात. नंदुरबार हा राज्यातील अतिउत्तरेकडील व 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे. क्वेश्चन विचारला होता एकदा एक्झाममध्ये, आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कुठला, तर नंदुरबार हा 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना मिळून 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्याची लांबी रत्नागिरीसाठी 237 किलोमीटर, रायगड 122 किलोमीटर, सिंधुदुर्ग 120 किलोमीटर आणि ठाणे पालघर 127 किलोमीटर अशी आहे. राज्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघा. अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर, गडचिरोली. आणि राज्यातील जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम म्हटलं तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली असा येतो. त्यानंतर बघा महाराष्ट्र प्राकृतिक विभाग. तर महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग पडतात. त्यानुसार फर्स्ट येतो कोकण किनारपट्टी, त्यानंतर सह्याद्री किंवा पश्चिम घाट असे देखील म्हटले जाते आणि थर्ड येतो महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार असे देखील म्हटले. तर आपण कोकण किनारपट्टी व्यवस्थित पाहूया. तर सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र दरम्यानच्या चिंचोळा प्रदेश म्हणजेच कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो. आणि किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार जो आहे तो उत्तरेकडील उल्हास नदी खोऱ्यापासून दक्षिणेकडील रेडी बंदरापर्यंत आहे. कोकण किनारपट्टीचा भारतातील विस्तार उत्तरेस, या ठिकाणी भारतातील हे लक्षात ठेवा, या ठिकाणी इथे महाराष्ट्रातील आहे तर इथं भारतातील आहे. तर भारतातील विस्तार उत्तरेस मयुरा नदी ते दक्षिणेस कर्नाटकातील गंगावली नदीच्या खोऱ्यात दरम्यान आहे. आता कोकण किनारपट्टीचे वैशिष्ट्य बघूया आपण. तर कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अरुंद झालेली आढळते आणि उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यात तिची रुंदी सर्वाधिक आढळते. आणि कोकण किनारपट्टी जी आहे ती रिया प्रकारची आहे. यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात आला होता राज्यसेवा मेन एक्झामिनेशनमध्ये. तर कोकणाच्या उत्तरेकडील भूभाग बेसाल्ट यापासून बनला आहे. कोकण ही परशुरामाची भूमी म्हणून देखील ओळखली जाते आणि कोकणाच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे जांभा या खडकाचा प्रकार आढळतो. तर दक्षिणोत्तर लांबी जी आहे ती कोकणाची 720 किलोमीटर अशी आहे. कोकणात अपरांत या नावाने देखील कोकणास ओळखलं जातं. कोकण किनारपट्टीच्या अरुंदपणामुळे येथील नद्यांची लांबी कमी असून त्यांचे खनन कार्य जे आहे ते तीव्र आहे. कोकणातील प्रमुख नद्या बघा. उल्हास, वैतरणा, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल. कोकणातील सर्व नद्या ज्या आहेत ते सह्याद्री पर्वतावरून वाहत येऊन अरबी समुद्रात मिळतात.
उत्तरेकडून दमणगंगा ते दक्षिणेकडील तेरेखोल नदीपर्यंत कोकणचा विस्तार पसरलेला आहे. त्यानंतर कोकणातील नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम बघूया आपण. तर उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण असे याचे विभाग आपण पाडलेले आहेत आपल्या सोयीसाठी. तर उत्तर कोकणामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम बघा. दमणगंगा, मारोळी, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू आणि उल्हास. त्यानंतर मध्य कोकणात पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, गंधार, भोगावती, गोड, सावित्री, भारजा, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री आणि भाव. त्यानंतर दक्षिण कोकणामध्ये काजळी, मुचकुंदी, काजवी, सूख, वाघोटण, देवगड, आजरा, गड, करणी आणि तेरेखोल. कोकणातील खाड्या भरतीच्या वेळी नदीमुखातून समुद्राचे पाणी जेथपर्यंत नदी शिरते त्या भागास काय म्हणतात, तर त्या भागास खाडी असे म्हणतात. कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघूया आपण. तर डहाणू, दातिवरे, वसई, ठाणे, मानोरी, malaड, माहीम, पनवेल, धरमतर खाडी पाताळगंगा नदीवरती आहे. त्यानंतर रोहा कुंडलिका नदीवरती. त्यानंतर राजापुरी काल नदीवरती. त्यानंतर बाणकोटची खाडी सावित्री नदीवरती. केळशी, दाभोळची खाडी वशिष्ठी नदीवरती. जयगडची खाडी शास्त्री नदीवरती. भाटे खाडी काजळी नदीवरती. त्यानंतर पूर्णगड मुचकुंदी. त्यानंतर जैतापूर विजयदुर्ग शुक नदीवरती. त्यानंतर देवगड खाडी देवगड नदीवरती. आजरा कालावली गड. त्यानंतर कर्ली नदीवरती आणि तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवरती. असा याचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम आहे. तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा एखादी शॉर्ट ट्रिक बनवून लक्षात ठेवा, कारण यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात येतात. इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे बघा. इथं धरमतर आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. इथं धरमतर आहे. धरमतर खाडीत आंबा नदी व कारंजा व पाताळगंगा यांचा संगम आहे. त्यानंतर कोकणातील पूर्णांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम बघा. इथं उल्हास, ठाणे, त्यानंतर जुहू, दादर, गिरगाव, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, गणपतीपुळे, हरणे, गुहागर, तारकर्ली, मोचेमाड, उभादांडा, शिरोडा, दाभोळी आणि दक्षिणेकडे असा याचा क्रम आहे. दक्षिणेकडे दाभोळी आणि उत्तरेकडे ठाणे असा याचा विस्तार आहे पूर्णांचा. त्यानंतर कोकणातील बेटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम बघा. मुंबई, अंजदीव, साष्टी, मड, घारापुरी, खांदेरी, उंदेरी, कासा, कुलाबा, जंजिरा आणि कुर्टे. कोकणातील बघा खाड्या, नद्या किंवा बेटे, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम, हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा, कारण एक्झाममध्ये एक तरी क्वेश्चन तुम्हाला कोकण विभागावरती पाहायला नक्की मिळेल. त्यानंतर बघा आपण सह्याद्री किंवा पश्चिम घाट व्यवस्थित पाहूया. सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्याची पश्चिम वाहिनी नद्या व पूर्व वाहिनी नद्या असे विभाजन झाले आहे. क्वेश्चन विचारला होता एक्झाममध्ये की पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी नद्यांचा प्रमुख जलविभाजक कोण आहे, तर सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक आहे. निर्मिती बघा. निर्मिती कशी झाली आहे, तर सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा 12.2% येतो आणि सरासरी उंची काय आहे पश्चिम घाटाची, तर 915 ते 1220 मीटर. भारतातील लांबी 1600 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील लांबी 750 किलोमीटर आहे आणि सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे आहे, ज्याची उंची आहे 1646 किलोमीटर. हे नाशिक व नगर जिल्ह्यांच्या दरम्यान आहे. कळसुबाई हे सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातील. त्यानंतर कळसुबाईची उंची बघा, या ठिकाणी सांगितले आहे. कळसुबाईची उंची 1646 मीटर किंवा 5400 फूट आहे. कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे देखील म्हणतात आणि महाराष्ट्राच्या मुख्य दक्षिण उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा यापासून तुटलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या 3 प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या बघूया. यावरती एक्झाममध्ये फिक्स क्वेश्चन असतो. तर पहिली डोंगररांग बघा, सातमाळा अजिंठा डोंगररांग. सातमाळा रांगा नाशिक जिल्ह्यात तर अजिंठा रांगा औरंगाबाद जिल्ह्यात आढळतात. या रांगांमुळे उत्तरेकडे
तापी व दक्षिणेकडे गोदावरी या नद्यांचे विभाजन झाले आहे. तर सातमाळा अजिंठामुळे कुठल्या नद्यांचे विभाजन झालेलं आहे? ते तापी आणि गोदावरी नद्यांचे विभाजन झालेले आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग बघा, या रांगांमुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात पसरल्या आहेत आणि बालाघाट डोंगर रांगा अहमदनगर, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यात विस्तारले आहेत. त्यानंतर महादेव डोंगर रांगा बघा, या रांगांचा विस्तार प्रामुख्याने सातारा व सांगली जिल्ह्यात आढळतो. या रांगांमुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी अलग झाली आहेत. त्र्यंबकेश्वर डोंगर, माथेरान डोंगर, महाबळेश्वर पठार ही सह्याद्रीची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर घाटामध्ये थळघाट, बोरघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, फोंडा घाट, आंबोली इत्यादी घाटसुद्धा सह्याद्रीत आढळतात. त्यानंतर सह्याद्रीतील घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे बघा, पहिला आहे तो थळघाट, त्यालाच कसारा घाट असे देखील म्हणतात. त्यानंतर माळशेज घाट, त्यानंतर बोरघाट, वरंदा घाट, खंबाटकी घाट, पसरणी घाट, आंबेनळी घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, फोंडा घाट, हनुमंते घाट, आंबोली घाट आणि रामघाट. हे आपण व्यवस्थित कुठला घाट कुठल्या दोन शहरांना जोडतो किंवा कुठून कुठे जातो हे आपण व्यवस्थित पुढे लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. पण हा तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम घाटांचा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा सातपुडा रांगा, नंदुरबार जिल्ह्यांच्या सीमेवर सातपुडा रांगांचा स्पर्श झाला आहे. बघा पूर्व पश्चिम विस्तार असलेल्या सातपुड्याचा फारच थोडा भाग राज्यात समाविष्ट आहे. म्हणजे पूर्ण नंदुरबार सातपुड्याचा पूर्ण भाग या ठिकाणी समाविष्ट नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. नर्मदा व तापी नद्यांची खोरी सातपुडा रांगांमुळे एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. सातपुडा याचा विस्तार नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगररांग म्हणजेच तोरणमाळ पठार म्हणून ओळखले जाते. विचारू शकतात नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगाला काय म्हणतात, तर तोरणमाळ पठार असे देखील त्या ठिकाणी नाव आहे. अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या म्हणतात. अमरावती जोड्या नावामध्ये पण विचारलं जाऊ शकतं. अमरावतीच्या गाविलगड टेकड्या म्हणजे सातपुडा रांगांनाच पुढे जाऊन अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या असं नाव पडलेलं आहे. सातपुडा पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान बऱ्हाणपूर खिंड आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सह्याद्रीतील उंच शिखरे बघा, कळसुबाई 1646 मीटर, अहमदनगर, त्यानंतर सालवेर 1567 मीटर, नाशिक, त्यानंतर महाबळेश्वर 1438 मीटर, सातारा, त्यानंतर हरिश्चंद्रगड 1424, अहमदनगर, त्यानंतर सप्तशृंगी 16 मीटर, नाशिक, त्यानंतर तोरणा 1404 मीटर, पुणे, त्यानंतर मुल्लेर 1306 मीटर, नाशिक, त्यानंतर ब्रह्मगिरी 1304 मीटर, नाशिक, त्यानंतर तौला 1231 मीटर, नाशिक आणि हनुमान 1063 मीटर, धुळे या ठिकाणी आहे. यासाठी तुम्हाला शॉर्ट ट्रिक आहे एक, तुम्ही ती लक्षात ठेवू शकता. बघा या ठिकाणी क पासून सा पासून साले, म पासून मी म्हणजेच कसा मी हसतो, कसा मी हसतो याप्रमाणे तुम्ही ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवू शकता. एक क्रम कळसुबाई, सालवेर, मी महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी आणि तोरणा आणि त्यानंतरच्या तुम्हाला क्रमवाईज लक्षात ठेवता येतील. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सातपुड्यातील उंच शिखरे कुठले आहेत बघा, ते आहेत अस्तंबा नंदुरबारमध्ये 1325 मीटर, त्यानंतर बैराट अमरावती 1177 मीटर. महाराष्ट्रातील स्थानिक डोंगररांगा बघा, धुळे, गाळणा डोंगर, नांदेड, मुदखेड डोंगर, भंडारा गोंदियामध्ये दरकेसा टेकड्या आहेत, गडचिरोलीमध्ये चिरोळ्या टेकड्या व भामरागड व सूरजगड डोंगर, त्यानंतर परभणी नांदेडमध्ये निर्मल डोंगररांगा आहेत आणि नागपूरमध्ये गरमसूर टेकड्या आहेत. यामध्ये जोड्यालावामध्ये क्वेश्चन विचारण्यात येतो, हे व्यवस्थित तुम्हाला स्थानिक डोंगररांगा लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र पठार किंवा दक्षिण पठार हे आपण व्यवस्थित पाहूया.
याचे स्थान बघा, महाराष्ट्राच्या पूर्वेस दख्खनचे पठार असे म्हणतात. जी महाराष्ट्राची पूर्वेकडील बाजू आहे त्यालाच आपण दख्खनचे पठार असे म्हणतो. महाराष्ट्राचा सुमारे 86.7% भाग दख्खन पठाराने व्यापलेला आहे. म्हणजे बघा किती मोठा भाग हा दख्खन पठाराने महाराष्ट्राचा व्यापला आहे. त्याची निर्मिती बघा महाराष्ट्र पठाराची कशी झाली, तर पठाराची निर्मिती प्रामुख्याने बेसाल्ट या अग्नीज खडकापासून झालेली आहे आणि बेसाल्ट खडकाची सर्वाधिक जाडी 2 किलोमीटर असते. बघा, महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम सीमेजवळ आहे आणि महाराष्ट्र पठारावर अहमदनगर पठार, सासवड पठार, बुलढाणा, मालेगाव पठार, तोरणमाळ पठार इत्यादी अनेक लहान पठारे व त्या दरम्यानच्या नदीखोरी आढळतात. आणि पठाराच्या उत्तरेस सातपुडा रांगा पूर्व पश्चिम अशी पसरलेली आहे. त्यानंतर बघा, नर्मदा नदी राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सुमारे 54 किलोमीटर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. तर नर्मदा नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्रात तिची लांबी फक्त 54 किलोमीटर अशी आहे. गोदावरी खोरे हे राज्यातील सर्वात मोठे नदी खोरे आहे. क्वेश्चन विचारण्यात येतो एक्झाममध्ये, लक्षात ठेवा. पठारावर गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, वर्धा, वैनगंगा इत्यादी नद्यांची खोरे आढळतात, म्हणजेच महाराष्ट्र पठारावरती. तर त्यानंतर महाराष्ट्र नदी प्रणाली आपण बघूया. कोकणातील नद्या आणि पठारावर नद्या असे 2 प्रकार पडतात महाराष्ट्रातील नद्यांचे. पहिला आपण कोकणातील नद्या बघूया. कोकणातील नद्यांमध्ये नद्या ज्या आहेत त्या सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या अरबी समुद्रास मिळतात, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. प्रमुख नद्या बघा, दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, काळ, कुंडलिका, तेरेखोल आणि शास्त्री. त्यानंतर पठारावरील नद्या बघा. पठारावरील नद्या पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या दोन्ही पण आहेत. पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत ते बंगालच्या उपसागरास मिळतात आणि त्यामध्ये प्रमुख नद्या आहेत गोदावरी, भीमा आणि कृष्णा, याचे प्रमुख पूर्ववाहिनी नद्या आहेत. आणि पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत त्या अरबी समुद्रास मिळतात, जे की कोकणातील संपूर्ण नद्या ज्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत. त्यामध्ये प्रमुख नद्या आहेत नर्मदा आणि तापी, ज्या की पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि त्यानंतर अजून एक प्रकार आहे ते दक्षिण वाहिनी नद्या आहेत, ज्यामध्ये वर्धा, वैनगंगा, ज्या की नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत, पण या ज्या नद्या आहेत त्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. आणि यावरती एक्झाममध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. आपण या ठिकाणी प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या पाहूया. तर गोदावरी नदीची लांबी बघा, ही पूर्ववाहिनी नदी आहे गोदावरी नदी आणि तिची लांबी महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर अशी आहे. तिला उजव्या बाजूने बघा, म्हणजेच दक्षिणेकडून कुठल्या उपनद्या मिळतात, तर दारणा, प्रवरा, मुळा, भोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा, मन्याड आणि डावेकडून म्हणजेच उत्तरेकडून तिला कादवा, शिवना, काब, दुधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रायणी या नद्या मिळतात. गोदावरी नदीवरती आपण एक लेक्चर बनवलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. आपल्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे ते लेक्चर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये, कारण त्यावरती पूर्ण डीपमध्ये गोदावरीवरती आपण लेक्चर घेतलेलं आहे. आणि गोदावरीवरती आतापर्यंत कंबाईनच्या एक्झाममध्ये भरपूर वेळा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर भीमा नदी बघा 451 किलोमीटर लांबीची आहे. उजव्या बाजूने तिला भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, करा, बोर, नीरा, मान या नद्या मिळतात. तर डाव्या बाजूने वेळ, कुकडी, मीना, घोड, पुष्पावती, सीना आणि भोगावती या नद्या मिळतात. त्यानंतर कृष्णा नदी बघा 282 किलोमीटर लांबी आहे. उजव्या बाजूने कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि डाव्या बाजूने येवला, नंदला आणि अग्रणी या नद्या कृष्णा नदीस मिळतात. त्यानंतर वर्धा नदी बघा 455 किलोमीटर तिची एकूण लांबी आहे महाराष्ट्रामध्ये. उजव्या बाजूने तिला माडू, पेनगंगा, वेमला, निरगुडा आणि डाव्या बाजूने कार, जाम, बोर, नंद, इरई आणि वैनगंगा या नद्या मिळतात. वैनगंगा नदीची लांबी 295 किलोमीटर आहे आणि उजव्या बाजूने हिला कन्हान, मूल, सूर, बावनथडी, पेच, नाग, पेनगंगा, तर डाव्या बाजूने चुलबंद, गाढवी या नद्या मिळतात. त्यानंतर पैनगंगा नदीची लांबी बघा 495 किलोमीटर आहे. उजव्या बाजूने हिला कयाधू आणि डाव्या बाजूने पूस
अडाण, आरणा, विदर्भा, वाघाडी, खुनी आणि अरुणावती या नद्या मिळतात. नंतर मांजरा नदी बघा, जी की गोदावरीचीच उपनदी आहे. तिच्या नद्या बघा, उपनद्या तेरणा, मांजरा, लेंडी, मन्याड आणि तावरजा या तिच्या उपनद्या आहेत. त्यानंतर आपण नर्मदा नदी बघूया, जिची की लांबी 54 किलोमीटर आहे आणि हिच्या उपनद्या देवगंगा, देवनाळ आणि उदई या आहेत. तापी नदी हिची लांबी महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर आहे, जिला वाघूर, गिरणा, अंजनी, उत्तर पूर्णा, पांझरा, बुराई, अमरावती, नागन, गोमाई, देहली, अरुणावती, मोर, गोळी, अनेर, काटेपूर्णा, मोरणा, बुरी आणि वाकी या उपनद्या येऊन मिळतात. वर्धा, वैनगंगा या विदर्भातील प्रमुख दक्षिण वाहिनी नद्या आहेत. विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये क्वेश्चन, लक्षात ठेवा. वर्धा, वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. वर्धा आणि वैनगंगा क्वेश्चन विचारला होता प्राणहिता वरती. तर 115 किलोमीटर गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे. त्यानंतर बघा, ओडिसातून उगम पावणारी इंद्रावती ही नदी महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर वाहणारी पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर तापी ही पश्चिम वाहिनी नदी जळगाव व नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते व गुजरातमधील सुरत येथे अरबी समुद्रास मिळते. ही पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळे तापी अरबी समुद्रास मिळते. कोयना महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून ओळखलं जातं. कोयना नदीला महाराष्ट्राची जीवनरेखा असे म्हणतात. पैनगंगा नदी महाराष्ट्र तेलंगणामधून वाहते आणि तिची लांबी 676 किलोमीटर आहे. आणि उल्हास ही कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे, जिची की लांबी 130 किलोमीटर आहे. विचारला जाऊ शकतो, या ठिकाणी लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील नाही तर कोकणातील सर्वाधिक मोठी नदी जी आहे ती उल्हास आहे. मांजरा नदी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणामधून वाहते आणि तिची लांबी 724 किलोमीटर आहे. पंचगंगा या कोल्हापूर जिल्ह्यात वाहणाऱ्या कृष्णेच्या उपनद्या कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती ह्या नद्या ज्या आहेत त्या पंचगंगा हिच्या उपनद्या आहेत. आणि सरस्वती ही जी उपनदी आहे पंचगंगेची, ही गुप्त नदी मानली जाते. आणि याला नाव पंचगंगा असे का पडले, तर या ठिकाणी पंचगंगा 5 नद्या एकत्र मिळून हे पंचगंगा हे कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी एक नदी आहे. त्यानंतर खानदेशातून वाहताना तापी नदीला प्रमुख 13 उपनद्या मिळतात. आणि प्रवरा नदी अमृतवाहिनी या नावाने देखील प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील नदी खोरे यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघा. सर्वात मोठं क्षेत्रफळ जे आहे ते गोदावरी नदीचं आहे. त्यानंतर भीमा नदी खोरे, त्यानंतर वर्धा खोरे, त्यानंतर वैनगंगा खोरे, त्यानंतर तापी खोरे आणि त्यानंतर सर्वात शेवटी कृष्णा खोरे. या ठिकाणी तुम्हाला मेन लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी सर्वाधिक मोठे, त्यानंतर भीमा आणि वर्धा. महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने बघा. गोदावरीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर नाशिक, भीमाशंकर पुणे, कृष्णा महाबळेश्वर या ठिकाणी सातारा जिल्ह्यात, तापी नदी जी आहे ते बैतूल या ठिकाणी, सातपुडा डोंगररांग मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर नर्मदा अमरकंटक मध्य प्रदेश, वर्धा सातपुडा मध्य प्रदेश, वैनगंगा शिवनी सातपुडा, पैनगंगा अजिंठा डोंगररांग बुलढाणा या ठिकाणी, आणि उल्हास ही जी नदी आहे खंडाळा या ठिकाणी उगम पावते सह्याद्री पर्वतात. महाराष्ट्र नद्या व त्यांच्या संगमाची ठिकाणे हे या ठिकाणी तुम्ही मेन लिहून घ्या, याच्या नोट्स काढा किंवा एखादा पेपर बनवून तुमच्या घरावरती भिंतीवरती चिटकून ठेवा, कारण जे नद्या आणि त्यांच्या संगमाची ठिकाणे आहेत यावरती पण क्वेश्चन येतो एक्झाममध्ये. तर बघा, प्रवरा आणि मुळा या नद्यांचा संगम नेवासे या ठिकाणी होतं अहमदनगर जिल्ह्यात. त्यानंतर गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो गडचिरोलीमध्ये. तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम चांगदेव या ठिकाणी होतो जळगाव या ठिकाणी. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम होतो माऊली या ठिकाणी सातारा या जिल्ह्यात. वारणा आणि मोरणा या नद्यांचा संगम मांगले या ठिकाणी सांगली जिल्ह्यात. त्यानंतर तापी आणि पांझरा या नद्यांचा संगम मुदावड या ठिकाणी धुळे जिल्ह्यात. त्यानंतर भीमा, मुळा, मुठा
यांचा संगम वाळकी पुणे, त्यानंतर कृष्णा पंचगंगा यांचा जो संगम आहे नरसोबाची वाडी कोल्हापूर या ठिकाणी, त्यानंतर कृष्णा आणि कोयना यांचा संगम होतो कराड या ठिकाणी सातारा जिल्ह्यात, यालाच प्रीती संगम असे देखील म्हणतात कृष्णा आणि कोयनाच्या संगमाला. त्यानंतर कृष्णा आणि एरळा यांचा संगम ब्रह्मनाळ या ठिकाणी होतो सांगली जिल्ह्यात. त्यानंतर कृष्णा वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी सांगली जिल्ह्यात. त्यानंतर तापी आणि गोमाई या नद्यांचा संगम प्रकाशे या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यात. आणि त्यानंतर गोदावरी प्रवरा यांचा संगम टोके या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात. इंद्रावती पालकोटा पामुल गौतमी भामरागड गडचिरोली या ठिकाणी या नद्यांचा संगम होतो. प्रकाशे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हे ठिकाण खानदेशाची काशी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आणि मुदवड ता शिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणी कपिलेश्वर हे मंदिर आहे. महाराष्ट्र नद्या व काठावरील प्रसिद्ध शहरे आपण या ठिकाणी पाहूया. तर मुळा मुठा या नद्यांवर पुणे हे शहर आहे. भीमा नदीवर राजगुरुनगर पंढरपूर. पंचगंगा नदीवर कोल्हापूर हे शहर वसले आहे. करा नदीवर जेजुरी बारामती हे शहर. धाम नदीवर पवनार हे शहर. पांझरा नदीवर धुळे वशिष्ठी चिपळूण. सिंदफणा नदीवर माजलगाव. गोदावरी नदीवर नाशिक पैठण कोपरगाव नांदेड गंगाखेड आणि पुणतांबा. कृष्णा नदीवर सांगली मिरज कराड वाई औदुंबर आणि नरसोबाची वाडी. इंद्रायणी नदीवर देहू आळंदी हे शहरे वसले आहेत. कयाधू नदीवर हिंगोली सीना अहमदनगर इरई चंद्रपूर. तापी नदीवरती भुसावळ. नाग नदीवरती नागपूर. बिंदुसरा नदीवरती बीड. कुंडलिका नदीवरती रोहा आणि मीना नदीवरती नारायणगाव हे शहरे वसलेले आहेत. तर पंढरपूरजवळ भीमा नदी जी आहे तिला चंद्रकोराचा आकार प्राप्त झाल्याने तिला चंद्रभागा म्हणून देखील ओळखले जाते. त्यानंतर महाराष्ट्र सिंचन बघा. सिंचनाखालील क्षेत्राचे महाराष्ट्रात लागवडीखालील क्षेत्राचे प्रमाण जे आहे ते 17.9% आहे. 2016-17 या वर्षात महाराष्ट्रातील 40 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली खरीप व रब्बी हंगाम मिळून 37.22 लाख हेक्टर, तर 2017च्या हंगामात 2.8 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली होती. सिंचन साधने आणि क्षेत्रे बघूया. अहमदनगर जिल्ह्यात विहिरींचे प्रमाण सर्वाधिक आहे म्हणजे 55% आहे. यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारला होता. विहिरींचे सर्वाधिक प्रमाण कुठल्या जिल्ह्यात आहे तर ते अहमदनगरमध्ये आहे. त्यानंतर कालवे व धरणे. नद्यांवर धरणे बांधून कालव्याद्वारे शेतीस पाणी पुरवले जाते आणि 22.5% हे जे आहे कालव्यांचं प्रमाण आहे. आणि त्यानंतर तलाव. पूर्व विदर्भात वैनगंगा खोरे भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जो आहे तो तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तलावांचे जी टक्केवारी आहे ती 14.5% अशी आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी येतं उपसा सिंचन ज्याचं की प्रमाण 8% आहे. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात तलाव हा सिंचनाचा कणा असून तेथे ऊस आणि भात पिकांसाठी तलवारी सिंचन केले जाते तलावाने सिंचन केले जाते. विहीर सिंचन हा स्वतंत्र वैयक्तिक स्वरूपाचा सिंचन प्रकार आहे आणि महाराष्ट्रात त्याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रात मध्यम मोठ्या धरणांची संख्या 1821 इतकी असून त्यातील स्थूल धरणासाठी 37 अब्ज घनमीटर आहे. आणि महाराष्ट्राचे भूपृष्ठ बेसाल्ट या कठीण अग्निजन्य खडकाचे बनलेले असल्याने राज्यात कूपनलिकांचे प्रमाण जे आहे ते कमी आहे. म्हणजे हा कठीण खडक आहे बेसाल्ट, त्यामुळे डायरेक्ट कूपनलिका करणं शक्य नाही, त्यामुळे या ठिकाणी प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रातील सिंचन विकासासाठी पाटबंधारे विकास महामंडळ कुठले आहेत हे या ठिकाणी बघूया. तर कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे 1996. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर 1997. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव 1997. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ मुंबई 1997. आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद 1998. प्रमुख नद्या व त्यावरील धरणे बघूया. भंडारदरा ज्यावरती विल्सन धरण आहे. प्रवरा नदी अहमदनगर या ठिकाणी. गंगापूर या ठिकाणी गोदावरी धरण आहे. नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीवरती जायकवाडी हे धरण आहे. औरंगाबाद या ठिकाणी दारणा नदीवरती दारणा हे धरण आहे. नाशिक या ठिकाणी दक्षिण पूर्णा नदीवरती सिद्धेश्वर धरण आहे. हिंगोली या ठिकाणी
मुठा नदीवरती पानशेत हे धरण आहे पुणे या ठिकाणी. मुळा नदीवरती मुळशी हे धरण आहे त्यानंतर पुणे या ठिकाणी. कोयना नदीवरती कोयना धरण आहे सातारामध्ये. कामठी खैर या ठिकाणी तोतलाढोह धरण आहे नागपूर या ठिकाणी. ठाण्यामध्ये भातसा नदीवरती भातसा धरण आहे. त्यानंतर धामणी सूर्या जे धरण आहे ते सूर्या नदीवरती ठाणे या ठिकाणी. त्यानंतर प्रवरा नदीवरती घाटघर धरण आहे अहमदनगर या ठिकाणी. वेण्णा नदीवरती कन्हेर धरण आहे सातारा या ठिकाणी. वळवण इंद्रायणी नदीवरती भुशी धरण आहे लोणावळा पुणे या ठिकाणी. कुंडलिका नदीवरती वडिवळे धरण आहे मावळ पुणे या ठिकाणी. वेळवंडी नीरा नदीवरती भाटघर धरण आहे पुणे या ठिकाणी. सिंदफणा नदीवरती माजलगाव धरण आहे बीड नदीवरती. वैतरणा नदीवरती मोडकसागर ठाणे. बिंदुसरा धरण बीड या ठिकाणी. दक्षिण पूर्णा नदीवरती एलदरी धरण आहे हिंगोली या ठिकाणी. मुठा नदीवरती खडकवासला धरण आहे पुणे या ठिकाणी. भोगावती नदीवरती राधानगरी धरण आहे कोल्हापूर. नीरा नदीवरती वीर धरण आहे पुणे. भीमा नदीवरती उजनी धरण आहे सोलापूर. मौसी नदीवरती रसगाव धरण आहे पुणे. कुकडी नदीवरती माणिकडोह धरण आहे जुन्नर पुणे या ठिकाणी. त्यानंतर अप्पर प्रवरा नदीवरती निळवंडे धरण आहे अकोले या ठिकाणी. दूधगंगा नदीवरती दूधगंगा धरण आहे राधानगरी या ठिकाणी. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे पाहूयात. जायकवाडी धरण आहे आणि त्याच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर. भंडारदरा अर्थर सागर विल्सन डॅम असे देखील म्हणतात. वरसगाव याच्या धरणाचं नाव आहे वीर बाजी पासलकर. भाटघर जलाशयाचं नाव आहे एसाजी कंक. नंतर मांजरा धरावरती निजामसागर हे जलाशय आहे. राधानगरी धरणावरती लक्ष्मी सागर. तापी प्रकल्प मुक्ताई सागर. चांदोली वसंत सागर. दूधगंगा राजर्षी शाहू सागर. वैतरणा मोडक सागर. पानशेत तानाजी सागर. गोसीखुर्द इंदिरा सागर. तोतलाडोह मेघदूत जलाशय. मुळा ज्ञानेश्वर सागर. कोयना शिवाजी सागर. तानसा जगन्नाथ शंकर शेठ. माणिकडोह शहाजी सागर. उजनी धरण यशवंत सागर. विष्णुपुरी शंकर सागर. मध्य वैतरणा जे आहे ते बाळासाहेब ठाकरे जलाशय असे मध्य वैतरणा ला नाव देण्यात आले आहे मध्य वैतरणा धरणाला. तर महाराष्ट्र आंतरराज्य धरण प्रकल्प बघा. पेंच कलिसरार बावनथडी हा जो आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या दरम्यानचा प्रकल्प आहे. त्यानंतर लोअर पैनगंगा लेंडी प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांच्या दरम्यान आहे. तिलारी प्रकल्प महाराष्ट्र आणि गोवा या दरम्यान आहे. दूधगंगा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या दरम्यान आहे. सरदार सरोवर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान यांचा प्रकल्प आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प कुठले आहेत तर कोयना धोम सातारा या ठिकाणी. तिलारी फार्बे डॅम कोल्हापूर या ठिकाणी. वैतरणा नाशिक. जायकवाडी औरंगाबाद. येलदरी हिंगोली आणि खोपोली रायगड या ठिकाणी. त्यानंतर जिगाव बुलढाणा. घाटघर अहमदनगर. राधानगरी कोल्हापूर. पवना पुणे. भिरा अवजल प्रवाह रायगड. भिवपुरी रायगड. पेंच नागपूर आणि भातसा ठाणे. गोसीखुर्द भंडारा. जायकवाड धरण प्रकल्पास जपान या देशाचे सहकार्य लाभले आहे. मुंबई शहरात पाणी पुरवणारे 7 तलाव कुठले आहेत ते बघा या ठिकाणी. मोडकसागर. तानसा. विहार. तुळशी. अप्पर वैतरणा. भातसा आणि वैतरणा हे जे आहे ते मुंबई शहरात 7 तलाव आहेत पाणी पुरवणारे. वीज वितरण धोरण ज्या घटक राज्यात वीज निर्मिती केंद्र आहे त्या राज्याला तेथील एकूण वीज निर्मितीपैकी 12% वीज विनामूल्य दिली जाते. तर किती टक्के 12% या ठिकाणी लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील विजेचा वापर कसा होतो या ठिकाणी बघूया. औद्योगिक क्षेत्र सर्वाधिक वीज वापरण्यात येते. त्यानंतर कृषी क्षेत्र. त्यानंतर घरगुती वापर. त्यानंतर वाणिज्यिक वापर आणि सार्वजनिक सेवा. रेल्वे. महाराष्ट्रात एकूण वीज निर्मिती जी आहे ते 52% विदर्भात होते. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प आपण या ठिकाणी बघूया. खापरखेडा जो विद्युत प्रकल्प आहे तो 1340
मीटर आहे. नागपूर या ठिकाणी म्हणजे औष्णिक क्षमता आहे त्याची 1340. त्यानंतर कोराडी 620 नागपूर या ठिकाणी. चंद्रपूर 3340 चंद्रपूर. त्यानंतर परळी वैजनाथ 1130 बीड. चोला कल्याण या ठिकाणी. ठाणे धोपावे रत्नागिरी नियोजित आहे, अजून तो डेव्हलप नाही आहे. तुर्भे मुंबई उपनगर. एकलहरे 630 नाशिक. बल्लारपूर जो आहे तो चंद्रपूर या ठिकाणी. पारस 500 अकोला. पोखरी 1420 भुसावळ जळगाव. मौदा 1320 नागपूर. महाराष्ट्र एकूण औष्णिक वीज क्षमता जी आहे ती 7980 मेगावॅट इतकी आहे. चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. दुर्गापूर व पद्मापूर येथील खाणीतून कोळसा पुरवठ्यामुळे महाराष्ट्राची 25% विजेची गरज भागवता येते आणि धरणातून पाणी पुरवठा स्थापित क्षमता जी आहे ती 3340 मेगावॅट आणि त्याची प्रत्यक्ष उत्पादन क्षमता जी आहे ती 2340 मेगावॅट इतकी आहे. महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प बघा, तारापूर जो की पालघर या ठिकाणी आहे आणि तारापूर हा भारतातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे आणि नियोजित प्रकल्प जैतापूर रत्नागिरी या ठिकाणी आहे जो की अणुऊर्जा प्रकल्पच आहे. अरेवा ही फ्रेंच कंपनी जैतापूर प्रकल्पाला प्रत्येकी 1650 मेगावॅटच्या 6 अणुभट्ट्या उभारणार आहे आणि त्याची क्षमता जी आहे ते 9900 मेगावॅट इतकी आहे. महाराष्ट्रातील अपारंपरिक ऊर्जा बघा, त्याची निर्मिती क्षमता 14,400 मेगावॅट, मात्र प्रत्यक्ष ऊर्जा निर्मिती जी केली जाते ती 6,705 इतकी केली जाते. यापैकी पवन ऊर्जा निर्मिती 43,354 मेगावॅट इतकी सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प सातारा, सांगली, अहमदनगर, धुळे, जामखेड, वनकुसडे, सातारा येथे सुजला कंपनीचा सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. कुठे तर वनकुसडे सातारा या ठिकाणी. आणि महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प कुठे आहेत तर सातारा, सांगली, अहमदनगर, धुळे आणि जमसांडे या ठिकाणी. विदर्भात मोता येथे 4 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे आणि पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग जो आहे तो 40 ते 50 किलोमीटर इतका असायला हवा. हे देखील एक्झाममध्ये विचारू शकतात. सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो शिवाजीनगर, साक्री, धुळे या ठिकाणी 125 मेगावॅट क्षमतेचा आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. शिवाजीनगर, साक्री, धुळे या ठिकाणी. बुदल तागुआगर जिल्हा रत्नागिरी येथे सागरी लाटांपासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. कुठं? बुदल तागुआगर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी. महाराष्ट्र हवामान बघूया. कोकणातील हवामान जे आहे ते उष्ण, सम व दमट हवामान आहे. महाराष्ट्र पठारावरती उष्ण व कोरडे म्हणजेच विषम हवामान आहे आणि सह्याद्री किंवा पश्चिम घाटामध्ये थंड व आर्द्र हवामान आहे. राज्यातील प्रमुख ऋतू बघा कुठले आहेत तर उन्हाळा जो आहे तो मार्च ते मे पर्यंत असतो. पावसाळा जून ते सप्टेंबर. हिवाळा ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळा हा ऋतू असतो. हवामान विभाग या अमेरिकन गर्भतज्ञाने इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे बघा थोडीशी, सॉरी त्याबद्दल. अमेरिकन तज्ज्ञाने महाराष्ट्राचे 3 हवामान विभाग सांगितले आहेत आणि ते 3 विभाग कुठले आपण या ठिकाणी बघूया. उष्णकटिबंधीय मोसमी वनांचा हवामान विभाग, त्यानंतर उष्णकटिबंधीय शुष्क हवामान विभाग आणि उष्णकटिबंधीय कोरडे हवामान विभाग. महाराष्ट्रातील पर्जन्य बघा काय आहे. राज्यात मोसमी वाऱ्यापासून नैऋत्य मोसमी वारे पाऊस पाडतो. मोसमी पावसात 7 जून पासून मृग नक्षत्र किनारी भागात सुरुवात होते. राज्यात सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यात पडतो. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 20% क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे. राज्यातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आदी जिल्ह्यांना ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो, मात्र या वाऱ्यांपासून मिळणारा पाऊस तुलनेने कमी असतो. एप्रिल मे महिन्यात राज्याच्या काही भागात पावसाच्या आंबेसरी म्हणजेच अमृतसरी पडतात. हा पाऊस आंबा पिकास मानतो. महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण. कोकण जे आहे ते सर्वाधिक पाऊस पडण्याचे ठिकाण आहे. त्यानंतर विदर्भ, त्यानंतर मध्य
महाराष्ट्र आणि त्यानंतर मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस पडण्याचे ठिकाण मानले जाते. राज्यातील मान्सूनची म्हणजेच पर्जन्याची विविधता बघा. कोकण किनारपट्टी भरपूर पाऊस पडणारा प्रदेश आहे, 250 ते 300 सेमी. त्यानंतर दक्षिण कोकणात रत्नागिरी येथे 244 सेमी पाऊस. कोकणात दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. त्यानंतर बघा घाटमाथा हा अतिपर्जन्याचा प्रदेश, प्रतिरोध पर्जन्य 300 सेमीहून अधिक पाऊस पडतो. दक्षिणेकडे आंबोली येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे 707 सेमी पाऊस पडतो. उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग तर बघा पर्जन्य छायेचा प्रदेश 50 ते 75 सेमी पाऊस पडतो. घाटमाथ्यावर महाबळेश्वर येथे 594 सेमीहून अधिक पाऊस, तर त्याच्या पूर्वेकडे पाचगणीत 158 सेमी आणि वाई 54 सेमी असे प्रमाण आढळते. तर वाई हे जे आहे पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून गणला जातो. त्यानंतर बघा गोदा, भीमा व कृष्णा खोरे हे जे आहे ते अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून ओळखले जाते. 50 सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो. मालेगाव नाशिक येथे 44 सेमी पाऊस आणि दहिवडी सातारा येथे सर्वात कमी 29 सेमी पाऊस असा पडतो. त्यानंतर पूर्व विदर्भ, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या ठिकाणी बघा पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी वाढते पर्जन्य आहे 150 सेमी पावसाचे. पश्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात पाऊस वाढत जातो. सातपुड्याच्या रांगात परिणाम प्रतिरोध पर्जन्य ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे या ठिकाणी पाऊस पडतो. त्यानंतर बघा आंबोली येथे सर्वाधिक पाऊस पडतो म्हणून त्यास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते. आणि राज्यात सर्वात कमी पाऊस सातारा जिल्ह्यातील दहिवडी व मसवड परिसरात 29 ते 30 सेमी पडतो. ऑक्टोबर हा महिना पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यानचा संक्रमणाचा काळ असतो. महाराष्ट्र भूमी उपाययोजना बघा 2010 ते 11 मध्ये लागवडीखालील क्षेत्र जे होते ते 174.6 लाख हेक्टर एवढे होते, म्हणजे 56.8% बिगर क्षेत्र. लोहाचे प्रमाण जास्त आणि ते भाग म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि दक्षिण कोकणात. यामध्ये प्रमुख पिके घेतली जातात तांदूळ, वरी, नागणी, आंबा आणि काजू, जे की अतिपर्जन्याच्या भागात घेतली जाणारी पिके आहेत. त्यानंतर 225 ते 300 सेमी जांभा विरहित मृदा, तांबी तपकुसराय मृदा असते, त्या ठिकाणी अतिपर्जन्याचा विभाग म्हणून गणला जातो. आणि त्यामध्ये रायगड, ठाणे, मुंबई, इगतपुरी, नाशिक आणि या ठिकाणी पिके घेतली जातात तांदूळ, नागली, आंबा, काजू आणि चिक्कू. सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश जो आहे तो घाटमाथा विभाग म्हणून गणला जातो, ज्यामध्ये 300 ते 500 सेमी डोंगराळ मृदा आणि भरड काळी मृदा असते. या ठिकाणी यामध्ये जिल्हे बघा सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कोल्हापूर, सातारा या पश्चिमेकडील भागात आहे. आणि या ठिकाणी पिके घेतली जातात वरी, नाचणी. महाराष्ट्रातील भूसीमा बघा कुठल्या कुठल्या राज्यांना म्हणजे संलग्न आहेत. तर मध्य प्रदेश जे आहे ते नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या एकूण 8 जिल्ह्यांना संलग्न आहे. त्यानंतर कर्नाटक बघा सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या 7 जिल्ह्यांना कर्नाटकाची बाँड्री म्हणजेच कर्नाटकाची सीमा लागते. त्यानंतर तेलंगणा बघा गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या एकूण 4 जिल्ह्यांना तेलंगणाची सीमा लागते. त्यानंतर गुजरात या राज्याची सीमा नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर या एकूण 4 जिल्ह्यांना लागते. त्यानंतर छत्तीसगड राज्याची सीमा गडचिरोली व गोंदिया 2 जिल्ह्यांना लागते. आणि गोवा राज्याची सीमा फक्त 1 राज्याला लागून आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या राज्याला. महाराष्ट्रातील प्रमुख पिके बघा महाराष्ट्रात लागवडीखालील क्षेत्र 56.6% आहे आणि पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात 70% क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यामध्ये ज्वारी, रब्बी व खरीप उबदार हवामान, मध्यम पाऊस, काळी कसदार जमीन
असं या ठिकाणी चित्र दिसतं। त्यामध्ये उत्पादक जिल्हे जे आहेत ते सोलापूर, अकोला, यवतमाळ, अहमदनगर, पुणे, परभणी, बीड, नांदेड हे आहेत आणि त्यामध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि पूर्णा खोरे येते। ज्यामध्ये त्यानंतर बाजरी बघा, खरीप हंगाम लागतं बाजरीसाठी। खरीप हंगाम उबदार हवामान, मध्यम पाऊस, कमी कसदार, मध्य खोल जमीन। उत्पादक जिल्हे कुठले आहेत तर सोलापूर, नाशिक, नगर, पुणे आणि औरंगाबाद हे याचे उत्पादक जिल्हे आहेत। आणि त्यानंतर गहू बघा, रब्बी हंगामात थंड हवामानात मध्यम पाऊस लागतो। ओलाव्याची सुपीक जमीन नागपूर, नाशिक, पुणे, नगर, जळगाव, परभणी या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर बघा तांदूळ, उष्ण व दमट हवामान, भरपूर पाऊस, गाळाची सुपीक मृदा यासाठी लागते। उत्पादक जिल्हे बघा भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण व वैनगंगेचे खोरे। त्यानंतर मसाल्याचे पदार्थ बघा, हळद, मिरची व कांदा, लसूण। हळद जे आहे ते सातारा, सांगली या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतले जाते, जे की कृष्णा खोरे या ठिकाणी येतं। मिरची जी आहे ते अमरावती, नागपूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी घेतली जाते। आणि कांदा व लसूण हे जे आहे ते निफाड व लासलगाव, नाशिक, जुन्नर व फुरसुंगी, पुणे या ठिकाणी कांदा व लसूणचे प्रमाण जास्त आढळते। त्यानंतर महाराष्ट्र फलोत्पादन बघा, कुठे काय फळाची उत्पत्ती होते हे या ठिकाणी पाहूया। नागपूर आणि अमरावतीमध्ये संत्री, त्यानंतर नाशिक, सांगली द्राक्षे, त्यात घोलवड, ठाणे, डहाणू, पालघर या ठिकाणी चिक्कूचे उत्पादन होते। दौलताबादमध्ये सीताफळे, जळगाव, वसई, केळी, राजेवाडी, अंजीर, रत्नागिरी, हापूस, आंबा, अलिबागमध्ये कलिंगड। वरुड, मोर्शी, काटोल, कमलेश्वर या विदर्भातील संत्रा उत्पादक प्रदेशांना विदर्भाचा कॅलिफोर्निया असे देखील म्हणतात। महाग्रेप संस्थेमार्फत द्राक्षाची निर्यात केली जाते। सीडलेस द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे। संत्री पिकासाठी जून महिन्यात मृगबहार व ऑक्टोबरमध्ये हस्तबहार घेतला जातो। मोसंबीच्या लागवडीखाली राज्यातील पहिले 5 जिल्हे जालना, त्यानंतर औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अहमदनगर हे आहेत। महाराष्ट्रातील वने बघा 2015 आणि 16 इथं चुकून एक्सर झालेला आहे, ते या ठिकाणी तुम्ही समजून घ्याल अशी नक्कीच अपेक्षा करते। तर 2015 आणि 16मध्ये 939 चौरस किलोमीटर किंवा 52.1 लाख हेक्टर भूक्षेत्राशी एकूण प्रमाण 20.12% एवढे आहे। त्यामध्ये राखीव वनांचं प्रमाण 51,170 चौरस किलोमीटर, संरक्षित वने 6,681 चौरस किलोमीटर, अवर्गीकृत वने 3,730 चौरस किलोमीटर। आणि भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्राच्या वनक्षेत्राचे प्रमाण जे आहे ते 7.77% एवढे आहे। आणि राज्य वन विभागाचे मुख्यालय जे आहे ते नागपूर या ठिकाणी आहे। महाराष्ट्र दाट प्रमाण जे आहे ते 11.5% एवढे आहे, सर्वात दाट। त्यानंतर वनक्षेत्र सर्वाधिक जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात आहे 90.4%। नोंदित वनक्षेत्र सर्वात कमी जे आहे ते लातूर विभागात आहे, लातूर जिल्ह्यात आहे 0.6% एवढे आहे, म्हणजे इतके कमी आहे बघा। महाराष्ट्र वन्य प्राणी अभयारण्य हे बघा राज्यातील 6 व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नागझिरा, नवेगाव, बोर, कर्नाळा जे की रायगड या ठिकाणी हे जे राज्यातील 6 व्याघ्र प्रकल्प आहेत ते आपण बघूया। तानसा, ठाणे, फणसाड, रायगड, तुंगारेश्वर, पालघर, देऊळगाव, रेवकोरी जे की काळवेटांसाठी प्रसिद्ध आहे, कर्जत, अहमदनगर या ठिकाणी, माळढोक पक्षी अभयारण्य आहे अहमदनगर व सोलापूर या ठिकाणी, एडशी, उस्मानाबाद या ठिकाणी, जायकवाडी, औरंगाबाद आणि नगर, गौताळा घाट औरंगाबाद व जळगाव, किनवट यवतमाळ व नांदेड, पैनगंगा यवतमाळ व नांदेड, टिपेश्वर यवतमाळ नांदेड, नरनाळा अकोला, नागझिरा गोंदिया, भीमाशंकर पुणे, सागरेश्वर सांगली, मयुरेश्वर पुणे, कोयना सातारा, दाजीपूर अभयारण्य आहे, राधानगरी कोल्हापूर या ठिकाणी, नायगाव बीड या ठिकाणी, यावल जळगाव, मेळघाट अमरावती, नांदूर मधमेश्वर नाशिक, चपराळा गडचिरोली, अनेर धरण नंदुरबार, कळसुबाई हरिश्चंद्रगड अहमदनगर, काटेपूर्णा वाशिम आणि अंधारी
चंद्रपूर या ठिकाणी. महाराष्ट्र खडक बघा, आर्कियन सर्वात प्राचीन ग्रॅनाइट लोह खनिज खडक आहे. त्यानंतर धारवाड मध्ये जे आहे डोलोमाइट, सिलिमिनाइट, मार्बल, अभ्रक, गारगोटी, हॉर्नब्लेंड, मॅग्नीज हे जे आहे धारवाड श्रेणीतील खडकातील घटक आहेत. त्यानंतर कडप्पा खडक, चुन खडक, शेल, गारगोटी, चुलपळ खडक, विद्ययन, वालुकाश्म जे आहे ते वालुकाश्म खडकापासून बनलेलं आहे. त्यानंतर गोंडवाना स्तरित गाळाचे खडक आहेत. दगडी कोळसा, ज्वालामुखी, बेसाल्ट, अर्वाचीन खडक जे आहेत ते चुन खडक, दगडी कोळसा आणि वालुकाश्म यापासून बनलेले आहेत. खनिज संपत्ती बघा, दगडी कोळसा जो आहे तो वर्धा, वैनगंगा, खोरे, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी सापडतो. त्यानंतर बॉक्साईट जे आहे ते कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी सापडते. त्यानंतर क्रोमाइट बघा, भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया, सिलिमेनाइट गोंदिया या ठिकाणी. तांबे जे आहे ते चंद्रपूर या ठिकाणी सापडते. लोह खनिज जे आहे ते गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, सिंधुदुर्ग, कोराईट, चंद्रपूर या ठिकाणी. मॅग्नीज जे आहे ते भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सापडते. त्यानंतर बघा चुनखडक यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि अभ्रक जे आहे ते नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी पाहावयास मिळते. राष्ट्रीय महामार्ग बघा, यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात येतात आणि आपण जुने आणि नवीन लोहमार्ग ज्यांचा क्रम आहे तो व्यवस्थित या ठिकाणी घेतला आहे. तर बघा कसं आहे राष्ट्रीय महामार्ग. नॅशनल हायवे 3 म्हणजेच NH3 आणि AH47 म्हणजेच ॲशियन हायवे 47 हा जो आहे तो मुंबई आग्रा या मार्गे जातो, ज्याच्या रस्त्यामध्ये ठाणे, भिवंडी, नाशिक, धुळे हा मार्ग येतो. 391 किलोमीटरचा आहे. त्यानंतर NH4, NH48 मुंबई, चेन्नई, पुणे, सातारा, बेळगाव, बंगळूर मार्गे 375 किलोमीटर. त्यानंतर NH4B नावाशेवा मार्गे पळसपे, कळंबुली ह्याचा जो मार्ग आहे सर्वात कमी आहे 27 किलोमीटर. त्यानंतर NH6 म्हणजेच AH46 धुळे, कोलकाता ह्या मार्गे जातो. यामध्ये धुळे, अकोला, पडनेरा, नागपूर हे जिल्हे येतात, ज्याची लांबी 813 किलोमीटर आहे. त्यानंतर NH7 म्हणजेच NH44 जो की वाराणसी, कन्याकुमारी, नागपूर, हैदराबाद मार्गे 232 किलोमीटर जातो. त्यानंतर बघा NH8 म्हणजेच नॅशनल हायवे 8 ज्याला की NH48 असे देखील म्हणतात, जो की मुंबई, दिल्ली यांना जोडणारा आहे आणि अहमदाबाद, जयपूर मार्गे तो 128 किलोमीटरचा प्रवास करून जातो. त्यानंतर NH9 म्हणजेच नॅशनल हायवे 9 ज्याचं नाव आहे NH65 जो की पुणे, विजयवाडा या दोन शहरांना जोडतो, जो की सोलापूर, हैदराबाद मार्गे 336 किमी जातो. त्यानंतर NH13 जो की सोलापूर, चित्रदुर्ग, मंगळूर, विजापूर, रायचूर मार्गे जातो, ज्याचा प्रवास 40 किमी आहे महाराष्ट्रातील. त्यानंतर NH16 निजामाबाद, जगदाळपूर विदर्भातून 52 किमी जातो. त्यानंतर NH70 म्हणजेच नॅशनल हायवे 66 जो की पनवेल, मंगळूर मार्गे जातो, ज्याच्यामध्ये एडापल्ली, रायगड, सावंतवाडी, पणजी हे मार्ग येतात, ज्याची की लांबी 482 किलोमीटर आहे. त्यानंतर NH50 पुणे, नाशिक दरम्यान जातो, पुणे, नाशिक मार्गे 152 किमी. त्यानंतर NH69 नागपूर, अब्दुलागंज मार्गे 55 किमी. कोकण व पठारावरील प्रमुख घाट बघूया आपण. थळघाट म्हणजेच कसारा घाट नाशिक, मुंबई यांना जोडतो. कुंभार्ली घाट जो आहे तो कराड ते चिपळूण मार्ग जोडतो. फोंडा घाट कोल्हापूर, पणजी या दोन ठिकाणांना जोडतो. दिवा घाट पुणे, बारामती या दोन ठिकाणांना जोडतो. त्यानंतर अनुस्कुरा घाट कोल्हापूर, राजापूर या ठिकाणांना जोडतो. त्यानंतर आंबेनळी घाट महाबळेश्वर, पोलादपूर. त्यानंतर ताम्हिणी घाट रायगड, पुणे. पसरणी घाट वाई, महाबळेश्वर. अंबोली घाट कोल्हापूर, सावंतवाडी. बोर घाट पुणे, मुंबई. त्यानंतर अंबा घाट कोल्हापूर, रत्नागिरी. खंबाटकी घाट पुणे, सातारा. वरंदा घाट भोर, महाड. चंदनपुरी घाट पुणे, नाशिक. नाणे घाट ठाणे ते पुणे.
जे की जुन्नर आणि कल्याणलाही मध्ये घेतो. त्यानंतर कन्नड घाट औरंगाबाद, धुळे, हनुमंते घाट कोल्हापूर, कुडाळ या दरम्यान हनुमंते घाट हा जातो. महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे बघा, मुंबई विद्यापीठ मुंबई, ज्याची की स्थापना 18 जुलै 1857 रोजी झालेली आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर 4 ऑगस्ट 1923. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे 10 फेब्रुवारी 1949. त्यानंतर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ मुंबई 1996. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 23 ऑगस्ट स्थापना झाली 23 ऑगस्ट 1958 रोजी. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर बघा 18 नोव्हेंबर 1962. कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती 1 मे 1983. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक 1 जुलै 1989. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव 15 ऑगस्ट 1990. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 17 सप्टेंबर 1994. यावरूनच तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्या की मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम दिन कधी असतो मराठवाडा. त्यानंतर बघा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 1921. सोलापूर विद्यापीठ सोलापूर 1 ऑगस्ट 2004. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली 27 सप्टेंबर 2018 रोजी गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर बघा, कृषी विद्यापीठ मागच्या कंबाईन ग्रुप सी ची जी एक्झाम होती त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता कृषी विद्यापीठावरती. हा हे तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर 29 मार्च 1968. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 20 ऑक्टोबर 1969. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी 18 मे 1972. डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 18 मे 1972. त्यानंतर महाराष्ट्र 2011 जनगणना बघा, 1 मे 1960 या काळात महाराष्ट्राची लोकसंख्या 3.96 कोटी अशी होती आणि महाराष्ट्राची एकूण लोकसंख्येच्या 11,23,74,333 एवढं होतं. महाराष्ट्र 2011 जनगणना 1 मे 1960 या काळात महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती 3.96 कोटी एवढी होती. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,23,74,333 इतकी होती, जी की भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणाशी 9.28% इतकी आहे. पुरुष लोकसंख्या जी आहे ती 5,82,43,056 इतकी होती. एक लोकसंख्येत पुरुष लोकसंख्येचे प्रमाण जे आहे ते 51.83% एवढे होते. त्यानंतर स्त्री लोकसंख्या बघा 5,41,31,3277 चौरस किलोमीटर. तर एकूण लोकसंख्येत स्त्री लोकसंख्येचे प्रमाण बघा 48.17%. 2001 ते 2011 दशकातील महाराष्ट्राची लोकसंख्येतील वाढ जी आहे 15.99% इतकी झाली. म्हणजेच वार्षिक वाढ जी आहे 1.49%. दशकातील लोकसंख्येच्या वाढीचा प्रमाणात राज्याचा देशात जो क्रमांक आहे तो 21वा एवढा आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण 54.78% एवढे आहे. महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण 45.23%. महाराष्ट्रात सर्वात अधिक लोकसंख्येचा जिल्हा जो आहे तो पुणे हा जिल्हा आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. महाराष्ट्र दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा विभाजनपूर्व जो आहे तो ठाणे 35% एवढा होता. सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा जिल्हा जो आहे तो मुंबई हा आहे. महाराष्ट्र लोकसंख्येची घनता जी आहे ती 365 एवढी आहे. महाराष्ट्र लोकसंख्या घनतेनुसार फक्त राज्यांमध्ये महाराष्ट्राचा जो क्रमांक लागतो तो 11वा आहे. महाराष्ट्र लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा जो आहे तो मुंबई उपनगर. महाराष्ट्राला सर्वात कमी लोकसंख्येचा घनतेचा जिल्हा गडचिरोली. महाराष्ट्र नागरी लोकसंख्येचे प्रमाण जे आहे ते 45.22% एवढे आहे. नागरी लोकसंख्येच्या प्रमाणाबाबत महाराष्ट्राचा देशात क्रमांक जो आहे तो 3रा लागतो. नागरी लोकसंख्याबाबत महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक प्रथम आहे. महाराष्ट्र स्त्री पुरुष प्रमाण जे आहे ते 929 एवढं आहे. अनुकूल स्त्री पुरुष प्रमाणाबाबत महाराष्ट्राचा देशात जो क्रमांक लागतो तो 22वा आहे. महाराष्ट्र स्त्री पुरुष
जो आहे सर्वाधिक असणारा जिल्हा जो की रत्नागिरी आहे, ज्याचं प्रमाण 1122 एवढं स्त्रियांचं प्रमाण त्या ठिकाणी आहे. स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा जो आहे तो मुंबई शहर आहे, 832 इतका आहे. 0 ते 6 वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण 894 एवढं आहे. 0 ते 6 वयोगटातील स्त्री व पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारा जिल्हा पालघर 967 आणि 0 ते 6 वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असणारा जिल्हा जो आहे तो बीड आहे, 807 एवढं. महाराष्ट्र साक्षरता बघा 2011 मध्ये 82.34% एवढी होती. पुरुष साक्षरता जी आहे ती 88.38%, स्त्री साक्षरता 75.90%, महाराष्ट्र ग्रामीण साक्षरता जी आहे 77.01% आणि ग्रामीण पुरुष साक्षरता 85.15% एवढा आहे. ग्रामीण स्त्री साक्षरता प्रमाण 64.80%, नागरी साक्षरता जी आहे महाराष्ट्रात 88.69%, नागरी पुरुष साक्षरता 92.12%, नागरी स्त्री साक्षरता 75.75%. सर्वाधिक साक्षर जिल्हा जो आहे तो मुंबई उपनगर आहे. सर्वात कमी साक्षर जिल्हा पालघर जिल्हा आहे. सर्वाधिक पुरुष साक्षरतेचा जिल्हा जो आहे तो मुंबई उपनगर आहे. सर्वात कमी पुरुष साक्षरतेचा जिल्हा नंदुरबार हा आहे. सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा मुंबई शहर. सर्वात कमी स्त्री साक्षरतेचा जिल्हा नंदुरबार. राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग आहे आणि दुसरा साक्षर जिल्हा जो आहे तो वर्धा हा आहे. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरती संपूर्ण लेक्चर या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे लेक्चर तुम्ही ॲटलिस्ट 3 ते 4 वेळेस एक्झामला जाण्यापूर्वी पहा. नक्कीच तुम्हाला यातून 7 ते 8 मार्क व्यवस्थित कव्हर होणार आहेत. आणि तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट मिळत राहतील. आणि चला तर मग फ्रेंड्स, करा अभ्यास. लवकरच तुमची एक्झाम येत आहे. सप्टेंबरमध्ये तुमची राज्यसेवा असणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये तुमची कंबाईनची एक्झाम असणार आहे. तर जोरात तयारीला लागा, व्यवस्थित तयारी करा आणि व्यवस्थित लढायला जा आणि ही लढाई जिंकूनच या. चला तर मग फ्रेंड्स, करा अभ्यास. थँक्यू.